सर्वात आधी ह्या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल? अरे बापरे, आता एवढं बोललं गेलं तरी सांगू परत? काही नाही, एका सिंगल मदरची खूप संघर्षाची कहाणी. दोन मुलींना वाढवणं, कसलेही कॉम्प्रोमाइज न करता त्यांना मोठं करणं, आणि त्याच्यामध्ये काय अर्थ येतात. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, त्याप्रमाणे तिला वागावं लागतं, त्याप्रमाणे तिला मुलींना वाढवावं लागतं. प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे, दॅट इज इम्पॉर्टंट, की प्रत्येक कोणी ना कोणीतरी रिलेट करेल आपल्या घरामधलं. आपल्या घरात असेल, मामा मामी असतील, काका काकू असतील, बहिणी भाऊ असतील, पण प्रत्येकजण रिलेट करेल. तेव्हा प्लीज जाऊन सिनेमामध्ये 6 मार्चला पिक्चर बघा. ती काही एक शेवटचा, गेले 45 वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही 57 वर्ष, 80% तुम्ही सुरुवात केली. 70 म्हणजे खूप चांगली 69 पासून, अपडेट विकिपीडिया 69 पासून. 69 पासून. तर तुम्हाला आता काय बदल दिसतो? आणि आता एवढ्या वर्ष तुम्ही गाजवलं. नाही, हे तर बदल तर म्हणजे खूपच झालेत. माझ्या वेळेला, आमच्या वेळेला काहीच नव्हतं. आमच्या वेळेला एक तर ब्लॅक अँड व्हाईट पासून सुरू झालं, ते डिजिटल नव्हतं, फिल्म्स होत्या, प्रिंट करायच्या, त्या आणायच्या, त्या परत आता खराब झालं की परत रिशूट करायचं. आता डिजिटल झाल्यामुळे खूप सोपं झालेलं आहे. क्वालिटी खूप छान, कलरची क्वालिटी येते, क्लॅरिटी येते, आवाजामध्ये सगळंच बदललेलं आहे. त्यामुळे काय बदल काय नाही झालाय, सगळ्यात बदल झालाय. थँक्यू सो मच.